दिंडोरी तालुक्यातील वणी शिवारात बिबट्याने हल्ला केलाय, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बाळू चिंतामण गायकवाड यांच्या शेतात रात्री 2 शेळ्या फस्त झाल्या आणि एक बोकड जखमी झालाय, तर आणखी एकाला बिबट्याने स्वतःसोबत नेले। वणी ते ओताडे रस्त्यालगत कोंबडीच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांवरही बिबट्याने हल्ला केलाय। शेतकऱ्यांनी प्रशासनाला तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून परिसरातील जनतेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात येईल। इथे बाळू गायकवाड यांच्या मळ्यामध्ये बिबट्यांनी शेळ्यांवर हल्ला केलेला आहे आणि खरोखरच का गरीब माणूस कुठंतरी आहे ना मजुरीला जोडधंदा म्हणून शेळीपालन असेल, परंतु आज इथं एवढं पॅक शेड असून सुद्धा या बिबट्यांनी आतमध्ये शिरून त्यांचे 2 शेळ्या आज मृत पडलेल्या आहेत आणि एक घेऊन गेलेला आहे। मोठा बोकडा घेऊन गेला आहे। परंतु अशी गोष्ट होऊ नये, पण होऊन झालेली आहे। परंतु या गरीब माणसाला आज फॉरेस्ट खात्यानं ना काहीतरी आर्थिक मदत करायला पाहिजे। अशोक रूपसिंग इंद्रेकर मी बोलतो आणि आज या अवताळ्या परिसरामध्ये बाळू गायकवाड यांचं शेळीपालन इथं पोल्ट्री फार्ममध्ये केलेला असून या ठिकाणी शेळ्या होत्या, त्या शेळ्या कोंडलेल्या होत्या पोल्ट्री फार्ममध्ये। रात्री बिबटे 2-3 बिबटे इथं आले आणि त्या बिबट्यांनी शेळ्यांवरती हल्ला केला। त्याच्यामध्ये 2 शेळ्या मृत्युमुखी पडलेल्या आहे। मोठा जो बोकडा आणलेला होता त्यांनी गडावर कार्यक्रम होता, त्याच्यासाठी 14,000 रुपयाचा बोकडा आणलेला होता, तो पण बोकड्या घेऊन गेलेले आणि एक छोट्या बोकड्याला पण चावलेला आहे। आज तो गरीब माणूस मोलमजुरी करून या ठिकाणी त्याचा उपजीवन करतो, परंतु आज त्याचा खूप मोठा नुकसान या ठिकाणी झालेला आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्वरित या बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्यांना बाळू गायकवाड यांना आर्थिक मदतसुद्धा त्यांनी द्यावी आणि पिंजऱ्याचा बंदोबस्त करून आज त्या शेळ्यांवरती हल्ला केला, उद्या माणसांवरती हल्ला न करावा त्याच्यासाठी त्यांचा बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा। ब्युरो रिपोर्ट, लोकवाणी मीडिया, नाशिक।